नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत तोडल्याची भाजी. तर तोडली आधी स्वच्छ धुवून घेते. स्वच्छ धुवून घेतली आहे. साईडला ठेवून घेऊ. इकडे आता आपण कट करून घेऊ. हे बघा, या पद्धतीने कट करून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने कट करून घेते. आता सर्व व्यवस्थित कट करून घेतले. टोमॅटो, बटाटा पण व्यवस्थित स्वच्छ धुवून कट करून घेतला आहे. इकडे कढई ठेवून घेते. शेंगदाणे, तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला. आता हे बघा, व्यवस्थित भाजून झाले. काढून घेते आता. इकडे मिक्सरमध्ये काढून घेतले, बारीक करून घेऊ. परत कढई गरम व्हायला ठेवून घेतली आहे. कढई पण व्यवस्थित गरम झाली. तेल टाकून घेऊ. तेल गरम करून घेऊ. मोहरी, जिरे, आता भाजी कट केलेली टाकून घेऊ आपण. तेलात व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. झाकण ठेवून देऊ. चेक करून बघू. 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घेऊ. आता बटाटा पण टाकून घेऊ आपण. टोमॅटो सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. झाकण ठेवून देऊ. इकडे आपण शेंगदाणे पण बारीक करून घेतलेत. चेक करून बघू आता आपण. व्यवस्थित तळले गेलेत, बघू शकतात. हे बघा. आता आपण मसाले टाकून घेऊ. लाल मिरची पावडर, तुम्ही किती तिखट खाता त्या अंदाजाने टाकायचं. हळद, मसाला, शेंगदाणे बारीक केलेले कूट, सर्व परत मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी टाकून घेते. चवीप्रमाणे मीठ,
कोथिंबीर, व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजी. ही बघा किती छान दिसते आपली भाजी. 1-2 मिनटं झाकण ठेवून देऊ. चेक करून बघू आपण. ही बघा आपली भाजी व्यवस्थित झाली आहे. ही बघा किती छान झाली. गॅस बंद करते आता. भांड्यात काढून घेऊ आपण. ही बघा आपली भाजी बनवून तयार आहे. बघू शकता आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच बनवलेली ही भाजी, तरी खूपच छान झाली होती. तर तुम्ही पण माझ्या या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की करून बघा. खूप छान होते. तुम्ही ना या पद्धतीने जर केली तर तुम्ही बाकी सर्व पद्धती विसरून जाल, एवढी छान होते. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.